गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर बघा, आंबे दिसत असतील तिथं. आंबे कालचा ब्लॉग बघितला असेल तर कळालं असेल कुठून आले आंबे. आणि आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि प्रियंका इथं स्वयंपाक करतीये. काय काय झालंय तिच्याकडूनच ऐकू आपण. नाही, काय चालू आहे? भजी तळायचं काम हो. चालू आहे. डाळ झालीये, भात झालाय, भाजी झालीये, कुरडई तळली आहे, भजी. आता काय काय चपात्या आणि रस राहिलाय आमरस. नुसता. हे बघा, आंबे एवढे आणलेत काल. एवढी साईज आहे आंब्याची. आणि हा 700 रुपये डझन मिळालाय. कालच्या ब्लॉग मध्ये पण सांगितले मी. ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज. तर ॲव्हरेज आंबट आहे, साईज. सगळे आंबट. आंबट आहे. आंबट आहे कारण लवकर येत. अजून सीझन, ऍक्च्युअल सीझन नाही आला त्यामुळे. आणि आई इथं कपडे वाळायला टाकतीये. आणि इथं पूजा चालली आहे. दादा पूजा मांडतायत. आणि मी तर फक्त पितृ, माझं काम एवढी घ्यायचं. हा, पितृपूजन करायचं असतं अक्षय तृतीयेला. आज त्या आजोबा आजींचा फोटो लावला. आता इथं पूजा चालू आहे. पूजा मांडणार आहे दादा. आणि मला बनवायचे हार. फुलं आणले, त्याचा हार बनवायचा आहे मला. हार बनवून झालेला आहे. आणि इथं प्रियांका बनवत आहे आमरेस. आमरेस आमरेस. आणि चपाती वरून नाही लावायचं. किती होईल आमरस? वरून 9 आंब्याचे. 9 आंबे घेतलेत. हे बघा, भजी इथं तयार झाले. इथं कुरडई, पापडी, पापड. आता आमरस राहिलाय आणि चपात्या. चपात्या. नैवेद्य वगैरे ठेवलंय. चपाती, आमरस, बटाट्याची भाजी, कुरडई, पापडी, वरण भात. पापड नाही ठेवलाय. पापड मिक्सिंग याच्यात. हा वाला ठेवलं सगळं आता. जेवण करतोय बघा. दादा आले तिकडं, निकिता आलीये. आमरस चपाती आज. आणि दादा जाऊन आलेत बालाजीला. विमानाने गेलते. कुठून? इथूनच होतं का पुण्यावरून? गर्दी होती का? गर्दी किती जण होतं? बालाजीला जाऊन आले दादा. 14 जण. आणि दर्शन किती वेळात झालं? 1 तास द्या. 1 तासात. हा, पास काढले होते ना? हा, बुकिंग इथून होती. पास काढल्यावर 1 तासात दर्शन होते. पुण्यावरून आता चालू झाले मला वाटतं विमान आहे ना. हा, पुणे झाले. इकडं तुम्ही. 12:30 वाजलेत मित्रांनो. आता बाहेर प्रियांका दे पापड लाटायचं काम काढले. मला हाक मारली प्रियांकाने. कोण लाटते पापड? आराम केला असता मी. का लाटू? किती आहे? हा, 100. लाटून लागू का? नाही आणला का पोळपट? हा, कोणाचा मोबाईल आहे तो? आईचा. चल आपण नारळ पाणी पिऊ. आणि हा, कुठे संपलं? संपलं हे का? नारळ आणले दादांनी गावावरून. त्याचं नारळ पाणी मस्त लागते रे. संपला सगळा? ठेव ना थोडस का नाही बघ. काय सूरजयंती आले तिथं. आणि मँगो ज्यूस. आमचं हे होतं आज अक्षय तृतीया. हे बघा आम्ही खातोय कलिंगड. घेतो हा
काय माहिती आता. हे बघा दादांनी वाघोलीवरून आणले स्टीलचे ताट आहेत. कोणी आलं की जेवायला बरे चांगले ताट. किती आणले? किती ताट आणले? 115 रुपयाला एक आणलंय. 1400. आपण बसलो काय केलं जास्त लोक आले तर खायला बरं आहे. आपण भाजी काही ते आले की बरे खायला. पिंड म्हणजे काय होतं निकिताचं? तिच्या मम्मीने कोणती यात्रा केली हा 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 ते नर्मदा परिक्रमा. तिथून त्यांनी आणले. चांगलं आहे. बरं आहे तुला पूजा करा. धुवून टाका उद्या देवाचं आणि म्हणजे आपलं बरं आहे महाशिवरात्रीला पूजा करा. कुठे ठेवायचं? तिथे ठेवायचे. वरती प्रियांका सावकाश. हा त्या थर्माकोलच्या खाली ठेव. उभं ठेव आडवं नाही उभं. नाही बसत का? मग ती कळशी ताटावर ठेव कळशी. ते थर्माकोलचे फेकून झुरळ होता त्याने. कशाला पाहिजे ते? हा मस्त झाली लागते. मस्त झाली. हे बघा मित्रांनो आम्ही वॉकला आलोय आणि विमान बघा चालत नाहीये. तो नुसतं इकडे तिकडे पळतोय आणि हात पण पकडत नाहीये. हा त्याला हात पकडलेला पण नाही आवडत. ना म्हणतोय ना. बनियन बॉय खाली बघ खाली. काय सोनू इथं लाईट पण. इसलिए उन्होंने छुपा के त्याची चड्डी आणली आहे तर ती वाळायला टाकतोय बरं का. हा बस बस बस. अरे नीट वाळायला टाक. कसा आवाज घेतो तुला माहिती का? एक न्यूज आलेली आज मार्केटमध्ये. आज 19 तारीख आहे ना. तर दीपिका पदुकोण का नाही करत सेकंड बेबी? यार मला वाटतं तुला माहीत नसेल. आजच त्यांनी रिव्हील केले सेकंड प्रेग्नेन्सी. तरी म्हटलं फर्स्ट प्रेग्नेन्सी नंतर तिने लगेच आलिया भटनी कसं लगेच मूवीज चालू केली म्हणजे चर्चेमध्ये आली आणि ती लगेच सेकंड बेबी प्लॅन केला. एकदाच ओव्हर झालं मग ती तिच्या करिअरवर लक्ष देऊ शकते. 10 वेळेस त्याच गोष्टींमध्ये अडकणार नाही ना ती. बरोबर आहे ना. आपण एक सांभाळतं. इट वॉज अ प्रँक. मला वाटलं यार तुला माहीत नसेल. तुला माहीत होतं. आय एम अप टू डेट. जाऊ दे. चला मित्रांनो संडे संपला आहे. जॉबला जायची वेळ झाली उद्यापासून. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा केअर. सी यू गुड नाईट.